गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप शांततेने, विश्वासाने आणि मनापासून ऐका, कारण आज मी जे सांगणार आहे ते केवळ श्रद्धेवर आधारित नाही, तर पुराणांनी सांगितलेली शास्त्रसिद्ध आणि फलदायी माहिती आहे। उद्या 2026 वर्षातील पहिलीच चतुर्थी आणि तीही अंगारकी चतुर्थी आहे। आणि विशेष म्हणजे पौष महिन्यातील चतुर्थी। हा योग फार क्वचित येतो आणि जेव्हा येतो तेव्हा तो सामान्य नसतो। हा दिवस धनप्राप्ती, अडथळे दूर होणे, आर्थिक स्थैर्य आणि आयुष्यात अडकलेली कामे पुढे सरकण्यासाठी खूप प्रभावी मानला गेलेला आहे। मित्रांनो, पौष महिना हा हिंदू धर्मात तप, संयम, शुद्ध आचार आणि दानाचा महिना मानला जातो। या महिन्यात केलेली उपासना लवकर फळ देते आणि मनापासून केलेले दान अनेक पटींनी वाढून परत येते। त्यातच जर चतुर्थी आली आणि तीही मंगळवारची अंगारकी चतुर्थी, तर त्या दिवशी केलेली गणपती उपासना विशेष फलदायी ठरते। अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळ ग्रहाचा प्रभाव आणि श्री गणपती तत्व यांचा संगम। म्हणजे काय तर कर्ज, आर्थिक अडचणी, नोकरीतील अडथळे, व्यवसायात येणारे अडथळे, अचानक होणारे खर्च आणि सततचा मानसिक ताण या सगळ्यावर उपाय करणारा दिवस। आता ऐका, हे मी स्वतः सांगत नाहीये। पुराणांमध्ये पौष महिन्यातील चतुर्थीबद्दल स्पष्ट सांगितलेले आहे की या दिवशी भक्तिपूर्वक श्री गणपतीची प्रार्थना करून ब्राह्मणाला मिष्टान्न भोजन करून शक्तीनुसार दक्षिणा दिल्यास तो व्रत करणारा व्यक्ती धन आणि संपत्तीचा भागीदार होतो। या दिवशी प्रसन्न मनाने, आनंदाने आणि श्रद्धेने श्री गणपतीचे पूजन करावे। मनात भीती ठेवून नाही, अडचणींची यादी करून नाही, तर गणपती बाप्पा आपला आहे या भावनेने केलेली उपासना खरी फलदायी ठरते। आता मी तुम्हाला पौष महिन्यातील अंगारकी चतुर्थीचे शास्त्रोक्त आणि सोपे पूजन सांगते। सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला। शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत। घरात किंवा देवघरात श्री गणपती समोर दिवा लावा। गणपतीला दुर्वा अर्पण करा। लाडू, मोदक किंवा गोड पदार्थ अर्पण करा। गुळ खोबरे असले तरीही चालेल। यानंतर शांतपणे बसून मनात कोणतीही घाई न ठेवता ओम गंग गणपतये नमः मंत्राचा एक माळ जप करा। यानंतर पुराणात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला मिष्टान्न भोजन द्यावे। प्रत्यक्ष भोजन देणे शक्य नसेल तर कोणताही गोड पदार्थ देऊन शक्तीनुसार दक्षिणा द्यावी। तुमच्या क्षमतेनुसार आणि मनापासून दिलेले दान महत्त्वाचे आहे। या व्रताचा प्रभाव असा सांगितला आहे की हळूहळू धनप्राप्तीचे मार्ग उघडतात, अडकलेली कामे पुढे सरकतात आणि आयुष्यातील अडथळे आपोआप कमी होतात। पण मित्रांनो, आजच्या दिवशी काही गोष्टी टाळणे फार गरजेचे आहे। खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, मनात संशय ठेवू नका। हे करून काय होणार असा विचार करू नका, कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत। पण अहंकार असेल तर ते आधी तो अहंकार काढतात। ही पौष अंगारकी चतुर्थी विशेष करून त्यांच्यासाठी फलदायी आहे जे आर्थिक अडचणीत आहेत, ज्यांना नोकरी नाही किंवा नोकरीच्या ठिकाणी त्रास आहे, ज्यांच्या व्यवसायात अडथळे आहेत, ज्यांच्यावर कर्ज वाढत आहे, त्यामुळे जे मानसिक तणावातून जात आहेत। हा दिवस देवाने दिलेली एक संधी आहे। श्रद्धेने, शांतपणे आणि नियमाने हे व्रत केलं तर त्याचे फळ नक्कीच मिळते। याप्रमाणेच विघ्नांचा नाश करणारा दिव्य उपाय म्हणजेच संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीचा खरा इतिहास आणि शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी दिलेला व्हिडिओ नक्की पहा। गणपती बाप्पा तुमच्या योग्य मनोकामना पूर्ण करो। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि वक्रतुंड ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। गणपती बाप्पा मोरया।